आपल्या गणपती बाप्पांना विसर्जित करण्यासाठी आता महाराष्ट्रभर मात्र आता धूम पाहायला मिळत आहे। आज मी छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपतीपाशी आलेलो आहे। हा जो गणपती आहे ते छत्रपती संभाजीनगरचा मानाचा गणपती म्हणून मानला जातो। या गणपतीची आरती केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे सर्व गणपती जे आहेत त्यानंतरच मात्र आता विसर्जित करण्याला सुरुवात होत असते। आपण पाहू शकतो या ठिकाणी हा संस्थान गणपती आहे। या ठिकाणी सर्व राजकीय नेते जे आहेत तर सर्व राजकीय पुढारी हे एकत्र येतात आणि एकत्रित या ठिकाणी त्या गणपतीची आरती त्या गणपतीची पूजा केली जाते। त्यानंतरच मात्र छत्रपती संभाजीनगरच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होती। कारण हा संस्थान गणपती जो आहे तर अनेक वर्षाची परंपरा आहे आणि त्यामुळे या गणपतीची आरती केल्याशिवाय छत्रपती संभाजीनगरचा कोणताही गणपती पुढे जात नाही। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंद देखील लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून देखील मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास छत्रपती संभाजीनगरमध्ये 1500 पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे। त्यामध्ये काही जवळपास 15 ते 20 PI रँकचे अधिकारी असतील, DSP असतील, 2 उपायुक्त असतील आणि एकूण जर पाहिलं तर अनेक स्वयंसेवक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यामुळे प्रशासनाने मात्र आता चोख बंदोबस्त लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती या गणपतीचं विसर्जन केलं जातं। त्यामध्ये ह्या शहरातील सर्व गणपती जे आहेत ते विसर्जित केले जातात आणि महानगरपालिकेने देखील अनेक ठिकाणी जे आहेत तर कृत्रिम तलाव निर्माण केलेले आहेत ते देखील त्या ठिकाणी छोटे छोटे गणपती आहेत तिथे विसर्जित केले जातात। माझ्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांनी या ठिकाणी बंदोबस्त कसा लावलेला आहे, आपण ते देखील त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मॅडम काय सांगाल, गणपतीचा बंदोबस्त कसा लावण्यात आला? गणेशोत्सवाच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या व पोलीस डिपार्टमेंटतर्फे। गणेशोत्सवाचा परिपूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। मनुष्यबळ आमचं परिपूर्ण आहे आणि प्रत्येक चौकात संवेदनशील ठिकाणी आणि प्रत्येक गणेशोत्सवाच्या गणरायासोबत बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पुन्हा बाहेरचाही रॅपिड ॲक्शन फोर्स, RCP आणि SRPFचे प्लॅटून तिथे आलेले आहे शहरामध्ये। त्याच्यामुळे सर्व गणेश भक्तांनी आनंदाच्या वातावरणामध्ये व कुठलीही न ठेवता आपले जो आहे हा आनंदाचा उत्सव आहे। सर्वांनी आपला जो उत्सव आहे हा आनंदात कायद्याच्या चाकोरीत राहून शांततेत साजरा करावा। यावर्षी सर्वांनीच शासनाने प्रशासनाने DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणून प्रत्येकाने त्याचा मान राखत कोणीही DJ किंवा तसं वाद्य जे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीच्या वर जाईल असं कोणी वाजवू नये अशी अपेक्षा ठेवून सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देते। जय हिंद। नक्कीच आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनातर्फे देखील चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि यावर्षी विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये DJ मुक्त गणपती आयोजित केलेला आहे। सर्व संघटनेने सर्व अधिकाऱ्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचा मान राखून यावर्षी मात्र आता DJ कुठेही वाढल्या जाणार नाही आणि जिथे कुठे DJ वाढले जाईल त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। संजय आहे, लोकसेवा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।